नमस्कार, मी डॉक्टर मधुरा भिडे. रिक्वायर लाईफ क्लिनिकच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. असं लक्षात येतं की लहान मुलं सारखी आजारी पडतात. वातावरण चेंज झालं, पोल्युशन वाढलं, काहीतरी खाण्यापिण्यात गेलं, बाहेर पाण्यात भिजून आलं, बाकीच्या मुलांना काहीतरी त्रास झाला म्हणून आपलंही मूल सतत आजारी पडत असतं. हे सारखं आजारी पडल्यामुळे काय होतं, वजनही वाढत नाही, धड हाईटही वाढत नाही, स्टॅमिनाही कमी राहतो आणि मूल निराश पण बरेच वेळा राहतं. अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की त्या मुलाने नीट जेवावं, नीट जेवलं नाही तर त्याचं काय होईल वगैरे अशी चिंता आपल्याला पडते. तर याबरोबर त्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासातलं कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे अभ्यासातही प्रगती थोडी कमीच होते. अशा वेळेस आपण योग्य आहार म्हणजे योग्य पोषक आहार तर घ्यायलाच हवा. भरपूर मैदानी खेळ म्हणजे आउटडोर गेम्सही खेळायला हवेत आणि त्याचबरोबर आपल्याला सुवर्णप्राशन संस्कार जो आयुर्वेदात सांगून ठेवलेला आहे तोही करायला हवा. हा सुवर्णप्राशन संस्कार दर पुष्य नक्षत्राच्या वेळेस आपल्या क्लिनिकमध्ये होत असतो. त्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मूल सारखं आजारी पडू नये, सुवर्णप्राशन संस्कार करून घ्या. शुभम भवतु.